चला तर मंडळी, आज आपण श्रवण करूया अधिक मास महात्म्य यातील अध्याय 8 नामस्मरणाचा महिमा. लक्ष्मी म्हणाली, नारायणा, या जगात काही माणसे अशी असतात की गरिबीमुळे त्यांना अधिक मासात सुद्धा कसलेही दान देणे शक्य नसते. काही माणसे अशीही असतात की कामधंद्यामुळे त्यांना अधिक मासात सुद्धा कोणतेही व्रत किंवा नियम पाळता येत नाही. आणि अशीही काही माणसे असतात की त्यांना आजारपण किंवा अशक्तपणा यामुळे या अधिक मासात काहीही स्नान सुद्धा करता येत नाही. अशा माणसांनी कोणते पुण्य करावे ते सांगा. नारायण म्हणाले, लक्ष्मी, अशा माणसांकरता एक अगदी साधा, सोपा आणि सुलभ असा उपाय आहे. तो म्हणजे भगवंताचे सतत नामस्मरण करणे, कथा, कीर्तन, पोथी यांचे श्रवण करणे. नामस्मरण हे पुण्यकृत्य सर्वश्रेष्ठ आहे. भगवंतांच्या सतत नामस्मरणामुळे नारदाला सर्व जगाचे ज्ञान झाले. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला. शंकराचा दाह शांत झाला. ही झाली अखंड नामस्मरणाने पावन झाल्याची उदाहरणे. पण आयुष्यात फक्त एकदाच मरतेसमयी केलेल्या भगवंताच्या नामोच्चारणामुळे अजामिळ या नावाच्या दुष्ट माणसाचाही उद्धार झाला. म्हणून आजारी किंवा अगदीच अशक्त अशा लोकांची बसल्या जागेवर भगवान श्री पुरुषोत्तमाचे, राधाकृष्ण नामाचे सतत उच्चारण करीत जावे. या साध्या नामस्मरणाच्या व्रताला कसलाही त्रास किंवा खर्च नाही. समस्त लज्जा त्यजून भगवान नामाचे चिंतन सातत्याने केले तर थोर पुण्य लाभते. अधिक मासात स्नान आदी व्रते, नियम या सर्वांपेक्षा भगवान पुरुषोत्तमाच्या, राधाकृष्णाच्या, गोपाळाच्या नामचिंतनाचा महिमा फारच मोठा आहे. नामसंकीर्तनामुळे माणसाची सर्व पापे नाहीशी होतात, त्याचे कल्याण होते. त्यासंबंधीच एक कथा मी तुला सांगतो, ती ऐक. नर्मदा काठी भुसूर नावाच्या एका गावात सावित्री नावाची एक स्त्री आपल्या पतीसह आनंदाने राहत होती. तिला हरिस्मरणाची आवड होती. येता जाता, बसता उठता, मुखी घास घेताना, घरी दारी, शय्येवरी सतत समस्तांची लज्जा सोडून ती भगवंतांचे चिंतन करीत असे. कोठे कधी काहीही झाले घडले तरी म्हणायची, अहो, ही सारी भगवंतांचीच लीला आहे. तिचा धनी मात्र आगळाच होता. त्याला देवापेक्षा पैसा श्रेष्ठ वाटायचा. धन असले तरच मन प्रसन्न असते. श्रीमंत माणूस हाच देव ठरतो. त्याला समाजात मानसन्मान, संसारात सुख आणि सदैव लक्ष्मीचा सहवास घडतो. म्हणून भगवंतापेक्षा लक्ष्मीची, ध्यानाची तो सतत आराधना करी. धनप्राप्तीसाठी सारे कष्ट करी. बरे मिळालेले किंवा मिळविलेले धन तो कधीही खर्च करीत नसे. याच्या चिकूपणाची अगदी कमालच होती. बायकोला वर्षातून फक्त 2 लुगडी, स्वतःला फक्त 2 पोशाख, रोजची मोजून 1 भाकरी खायला आणि उपवास तर भरपूरच. तिच्या धन्याने घरात 7 धनाने हांडे भरून ठेवले. ते पाहून सावित्री म्हणाली, पोटी एकही संतान नाही, मग या धनाचा उपयोग काय? भगवंताच्या नामस्मरणाने काहीतरी पुण्य पदरी पडेल आणि तो आपली इच्छा पूर्ण करेल. याच हेतूने ती सतत भगवंताचे नामस्मरण करायची. अशी या धनलोभी पतीशी आपली गाठ ही सुद्धा त्या भगवंताची लीला आहे झालं, असे ती म्हणायची. घरात इतके धन साठवलेले असून सुद्धा त्या चिकूक कंजूष माणसाने गावातील अगदी गरीब लोकांच्या यादीत आपले नाव ग्रामाधिकाऱ्याकडून नोंदवून घेतले होते. राज्यातील अशा गरीब लोकांची नावे पुढे थेट राजापर्यंत जाऊन पोहोचली. राजाने मग अधिक मासात अशा गरीब लोकांना भरपूर द्रव्य देण्याचे पुण्यकर्म आरंभिले. सावित्रीच्या पतीलाही मग त्यानिमित्ताने आग्रहाचे निमंत्रण आले. एके दिवशी भर दुपारी सावित्रीच्या घरी ग्रामाधिकारी आला. त्याने तिच्या पतीला राजाचे निमंत्रण दिले. पण त्यावेळी सावित्रीचा पती कुठेतरी धनप्राप्तीच्या कामासाठी परगावी जवळच गेलेला होता. ती त्या ग्रामाधिकाऱ्याला म्हणाली, आता लवकरच माध्यानी ते परत घरी येतील. मग आल्याबरोबर ताबडतोब त्यांना पाठवून द्या, कारण इथून सुमारे 2 कोसांवर मोठे सरकारी अधिकारी गोरगरिबांना राजाकडून आलेले भरपूर द्रव्य दान करणार आहेत. तेथे रामपूरच्या मठात रंगनाथ स्वामींना भेटा म्हणावे. हा निरोप सांगून तो सरकारी ग्रामाधिकारी निघून गेला. थोड्याच वेळात सावित्रीचा पती परगावाहून आला. येताना रस्त्यातून सरपणाचा भारा डोक्यावर घेऊन तो आला होता. घामाघूम झाला होता. भारा अंगणात टाकला. तेवढ्यात सावित्रीने ग्रामाधिकाऱ्याचा तो निरोप त्याला सांगितला. अरे वा, छान झालं. पाहिलंच सावित्री, लक्ष्मीचा हा प्रताप आहे बरं. अगं, पैशाकडेच पैसा ओढला जातो. मला गेलेच पाहिजे. हा पहा, निघालोच. असे म्हणत आल्या पावली तो लगबगीने परत निघाला. अहो, पण पाणी तरी प्या की. थांबा थोडं. हा घाम
सावित्री आग्रह करीत होती, पण लक्षात कोण घेतो? तो म्हणाला, छे छे, आता पाणी वगैरे काही नको, मी चाललो. तरीही सावित्रीने दुधाने भरलेली झारी झटकन घरातून आणली आणि पटकन पतीच्या हातात बळेच दिली. आता रस्त्यात तरी हे प्या, तहान भागवा, असे ती म्हणाली. तो भराभर चालत गावापासून दूर गेला. 2 कोस म्हणजे अर्धा योजन अंतर चालत जायचे. उन्हाळ्याचे दिवस, भर दुपारची वेळ. तहानेने त्याचा जीव कासावीस झाला. मग एका झाडाखाली तो थांबला. त्याने ती झारी तोंडाला लावली. तो, अरे रे, हे पाणी नाही, हे तर दूध आहे. चांडाळणीने पाण्याऐवजी हे दूधच दिले, असे म्हणून त्याने रागाने तोंडातील दुधाची गुळणी फेकली. या दुधासाठी बायकोने उगाच जास्त खर्च केला. त्याला राग आला होता. तो उठला. जवळच एक भले मोठे वारूळ होते. तो त्या वारुळाजवळ गेला आणि त्याच्या छिद्रात झारीतील सारे दूध त्याने ओतून दिले. वारुळात दूध गेले. तोच काय विलक्षण नवल घडले. फुतकार टाकून एक भला मोठा भुजंग त्या वारुळातून फणा काढून बाहेर आला. मनुष्यवाणीने तो भुजंग म्हणाला, शाब्बास, धन्य धन्य, हे पुण्यवान पुरुषा, अशा ऐन उन्हाच्या वेळी तू मला दूध पाजलेस. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. इच्छा असेल तो वर माग. तो प्रकार पाहून सावित्रीचा पती दचकला. डोळे फाडून त्या भुजंगाकडे पाहू लागला. त्याचे ते शब्द ऐकून गोंधळलेला गेलेला ततपप करत तो म्हणाला, श्रेष महाराज, माझ्या बायकोने पाण्याऐवजी हे मला दूध प्यायला दिले होते. तेच मी तुम्हाला नकळत दिले. हेच ते, तुझी बायको पुण्यशील आहे. ती सतत भगवंताचे नामस्मरण करते. माझ्या देवाचे चिंतन ती करते. यापुढे मी असा वर देतो की तुझ्या पत्नीच्या हातून सहस्त्र भोजने घडतील. तू साठविलेले धन अन्नदानात खर्च करून टाक. ते संपल्यावर पुन्हा मी तुम्हाला धन पुरवीन, कमी पडणार नाही. तसे जर न केलेस तर मात्र तुझ्या धनाचा प्रत्येक रांजणात माझे दूध मोठे मोठे काळे नाग येऊन बसतील. ते तुला दंश करतील. आणि पण नकोच ते. माझ्या भगवंताच्या भक्त स्त्रीला मी वैधव्याचा शाप देणार नाही. जा आता इथून परत घरी जा. रामपूरला जाऊन राजाचे द्रव्यदान घेऊ नकोस. तू गरीब नाहीस, राजाला फसवू नकोस, जा. मग तो सावित्रीचा पती तसाच परत गेला आणि त्याने त्याच दिवशी शनिप्रदोष म्हणून गावातील सर्व लोकांना भोजन घातले. पुढेही तो अन्नदानात आपले धन खर्चू लागला. विष्णूने म्हणाले, लक्ष्मी, असा आहे भगवंतांच्या सतत नामस्मरणाचा महिमा. आता पुढे 9व्या अध्यायातील कथा ऐक. अशा प्रकारे अधिक मास महात्म्य मराठी कथासार यातील 8वा अध्याय इथेच समाप्त होतो.